संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गजानन महाराज यांची पावनभूमी शेगाव येथील आध्यात्मिक केंद्र आनंदसागर येथे जाण्याकरिता हा मार्ग आहे. सध्या आनंदसागर येथे निशुल्क प्रवेश आहे. आनंदसागर येथे आपल्याला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत फिरता येईल. सायंकाळी 4 वाजता प्रवेश बंद करण्यात येते. या भुयारी मार्गाने आपल्याला आनंदसागर येथे जावे लागते. आनंदसागर हे सध्या आध्यात्मिक केंद्र म्हणून तयार होत आहे. या पायऱ्या चढून आपल्याला समोर जायचे आहे. आनंदसागरचे अजूनही बरेच काम पूर्ण होणे बाकी आहे. तुम्ही पाहू शकता की इथे बऱ्याच गोष्टी अपूर्ण स्वरूपात आहेत. लवकरच त्या पूर्णत्वास येतील आणि श्री गजानन महाराजांच्या कृपेने सर्व भक्त मंडळींना त्याचा लाभ निश्चितच घेता येईल. ही काही बांधकामे नव्याने करण्यात आलेली आहेत. हे भव्य प्रसाधन गृह. हे बघा, आता आनंदसागरमध्ये आपण प्रत्यक्ष प्रवेश करणार आहोत. चला तर मग. हे बघा, इथं अजून काम सुरूच आहे. या इथं उद्यान निर्मिती होत आहे. आपण सर्वप्रथम इकडे जाऊन पाहूया. खूप सुंदर आणि शांत असे हे ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल. या आध्यात्मिक केंद्राच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांची अतिशय सुरेख मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. श्री गजानन महाराजांच्या मूर्तीच्या समोरच पाण्याचा प्रवाह असलेल्या पायऱ्यांचे आध्यात्मिक केंद्राचे भव्य दिव्य दालन आपल्याला आकर्षित करते. पूर्वी या आध्यात्मिक केंद्राच्या दालनातूनच भक्तांना या ठिकाणी प्रवेश घेता येत असे. या आध्यात्मिक केंद्रात वर्तुळाकार रचनेत भारतभरातील सर्व संत विभूतींच्या प्रतिमा स्थापित केलेल्या आहेत. श्री माणिक प्रभू महाराज, श्री आद्य शंकराचार्य महाराज, श्री विष्णुतीर्थ महाराज, संत मीराबाई, श्री संत जलाराम बाप्पा, भगवान महावीर, श्री संत तिरुवल्लवर, श्री संत दादाजी धुनीवाले, श्री संत भीमा भोई, श्री संत स्वामी रामतीर्थ, श्री संत
तुलसीदास महाराज, संत कबीर, श्री भगवान गौतम बुद्ध, श्री रमन महर्षी, श्री राघवेंद्र स्वामी, श्री संत गोरखनाथ, श्री ताजुद्दीन बाबा, मदर मेरी, अशा प्रकारे या आध्यात्मिक केंद्रामध्ये संतांचे दर्शन आणि त्यांच्या अनमोल वचनांची आत्मानुभूती आपल्याला प्राप्त करून घेता येते. यानंतर आपण जाणार आहोत श्री साक्षी गणेश मंदिराकडे. हे मंदिर सध्या भक्तांकरिता दर्शनासाठी खुले केले आहे. खूप सुंदर आणि आकर्षक बांधकाम असलेले हे श्री साक्षी गणेश मंदिर. श्री साक्षी गणेश मंदिराच्या मागील भागात हे काम सुरू असल्याचे पाहायला मिळते. भगवान शंकराची सुंदर आणि विलोभनीय मूर्ती इथे निर्माण केलेली आहे. अद्यापि बरेच काम पूर्णत्वास येणे बाकी आहे. ही नंदीची मूर्ती, ही भव्य अशी तेजोदीप प्रतिमा. यानंतर आपण पाहणार आहोत येथील सुंदर असे शिवमंदिर. हे आहे आनंदसागर येथील शिवमंदिर, जे दर्शनासाठी खुले आहे. हे आहे आनंदसागर येथील विस्तीर्ण जलाशय. हे दृश्य खरंच विलोभनीय आहे. त्या तिथे काही वास्तूंचे निर्माण होत आहे. लवकरच या वास्तू देखील दर्शकांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील अशी आशा आहे. अशा प्रकारे आपण शांत, पवित्र आणि सुंदर अशा आनंदसागर या ठिकाणाला भेट दिली. येथील आध्यात्मिक केंद्र व मंदिरे याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्ही सुद्धा या स्थळाला आवर्जून भेट द्या.